वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 7 सामाजिक स्तरीकरण हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. यावरील व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकात जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रकरण क्रमांक 7 सामाजिक स्तरीकरण यावरील प्रश्नांची उत्तरं. प्रश्न क्रमांक पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. सूचना लक्षात घ्यायची आहे. योग्य पर्याय निवडायचा आणि विधाने पूर्ण लिहायची आहेत. फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं. 1. सामाजिक स्तरीकरण हे टिंबटिंब आहे. पर्याय स्थानिक, राष्ट्रीय, सार्वत्रिक आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे सार्वत्रिक. पूर्ण विधान लिहायचं. सामाजिक स्तरीकरण हे सार्वत्रिक आहे आणि सार्वत्रिक शब्दाखाली शिस पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं. असं प्रत्येक ठिकाणी पूर्ण विधान लिहायचं एक ओळ सोडून. वर्ग हा टिंबटिंब स्तरीकरणाचा प्रकार आहे. पर्याय खुल्या, बंदिस्त, ताठर आणि अचूक उत्तर आहे खुल्या. पूर्ण वाक्यात विधान लिहायचं आहे. 3. लिंगाधारित स्तरीकरणामुळे समाजातील टिंबटिंब वाढीस लागते. पर्याय न्याय, पिळवणूक, समानता आणि अचूक उत्तर आहे पिळवणूक. क्रमांक 4. टिंबटिंबातील सामाजिक स्तरीकरण पवित्र आणि अपवित्रतेच्या संकल्पनेवर आधारले आहे. पर्याय वर्ग, लिंगभाव, जात आणि अचूक उत्तर आहे जातीतील सामाजिक स्तरीकरण पवित्र आणि अपवित्रतेच्या संकल्पनेवर आधारलेले आहे. असं पूर्ण वाक्यात लिहायचं. ब प्रश्न आहे पहिल्यातलाच. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. आता पहिला गट दिलेला आहे. 1. संपत्तीवरील मालकी हक्क आर्थिक भांडवल. 2. सामाजिक बाबतीतील सभासदत्व आणि सहभाग सामाजिक भांडवल. 3. शिक्षणातून प्राप्त होते सांस्कृतिक भांडवल. आणि 4. प्रतिष्ठा, दर्जा आणि सामाजिक सन्मान आर्थिक भांडवल. तर ही चौथी जोडी चुकलेली आहे. आर्थिक भांडवल हे उत्तर चूक आहे. तिथे लिहायचं प्रतिकात्मक भांडवल. क प्रश्न आहे पहिल्यातला. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधान पूर्ण करा. विधान दिलेले आहे आणि एक शब्द अधोरेखित केला आहे म्हणजे अंडरलाईन केला आहे. तो चुकीचा आहे. तिथे दुसरा शब्द लिहायचा अचूक आणि बरोबर. नंबर 1. जात ही संपत्तीवर आधारित आहे. तर जात या शब्दाच्या ऐवजी लिहायचं वर्ग हा संपत्तीवर आधारित आहे. 2. ज्यामध्ये स्त्रियांना समाजातील सर्वात खालचे किंवा निम्न दर्जाचे स्थान दिले जाते अशी उतरंड ही वर्गावर आधारित असते. याचं उत्तर आहे लिंगभेदावर आधारित असते. प्रश्न क्रमांक 2 अ. दिलेल्या संकल्पनेचे योग्य उदाहरण लिहा व तुमच्या उत्तराचे समर्थन करा. 1. जात सामाजिक स्तरीकरणाचा बंदिस्त प्रकार. 2. लिंगभावाधिष्ठित सामाजिकरण. आपण संकल्पनेचं उदाहरण लिहू आणि उत्तराचं समर्थनही करू. नंबर 1. जात सामाजिक स्तरीकरणाचा बंदिस्त प्रकार. उत्तर उदाहरण अस्पृश्य जाती. आणि समर्थन 1. जी जात नाही तिला जात असे म्हणतात. 2. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत समाजाची ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्णात विभागणी करण्यात आली. त्यात कालांतराने अतिशूद्रांची भर पडली. 3. वर्णव्यवस्थेचे रूपांतर जाती व्यवस्थेत झाल्यानंतर व्यक्तीची जात व व्यवसाय वंश परंपरागत बनले. 4. अस्पृश्य जातीतील कर्तबगार व्यक्ती नाही हे लेखले गेले. अशा प्रकारे जात हा सामाजिक स्तरीकरणाचा बंदिस्त प्रकार आहे. नंबर 2. लिंगभावाधिष्ठित सामाजिकरण. उत्तर उदाहरण आहे स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान. समर्थन 1. लिंगभावाधिष्ठित सामाजिकरणात स्त्रियांचे स्थान दुय्यम आहे असे त्यांच्यावर बिंबवले गेले. 2. कुटुंबात मुलगा मुलगी असा भेद केला जात असे. 3. अर्थार्जन पुरुषांची जबाबदारी तर चूल आणि मूल ही स्त्रियांची जबाबदारी आहे असे श्रमविभाजन करण्यात आले. 4. 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना मताधिकार नव्हता.
ब प्रश्न आहे, टिपा लिहा. 1. सामाजिक स्तरीकरणाची तत्त्वे किंवा वैशिष्ट्ये. 2. डॉक्टर जी.एस. घुरिये यांनी मांडलेली जातीची वैशिष्ट्ये. आणि 3. स्थलांतराचे प्रकार. टिपा लिहा. क्रमांक 1. सामाजिक स्तरीकरणाची वैशिष्ट्ये. उत्तर. सामाजिक स्तरीकरणाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. सामाजिक स्वरूप. कोणत्याही समाजात सर्वच व्यक्तींचे स्थान आणि दर्जा समान असत नाही, म्हणून व्यक्तींची काही विशिष्ट तत्वांच्या आधारे गटात विभागणी झालेली असते. 2. कायमस्वरूपी. समाजात तयार झालेले हे स्तर कायम स्वरूपाचे असून त्यांचा दर्जाही सहजासहजी बदलणारा नसतो. प्रत्येक स्तरातील व्यक्तीचे कार्यक्षेत्र व स्थानही निश्चित असते. क्रमांक 3. सार्वत्रिक. सामाजिक स्तरीकरण ही एक सार्वत्रिक सामाजिक प्रक्रिया आहे. ती सर्व समाजात आढळून येते. प्राचीन भारतीय समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे समाजाचे विविध स्तर होते. या प्रत्येक स्तराचे कार्य आणि समाजातील स्थानही भिन्न दर्जाचे होते. 4. विविध निकषांवर आधारित. सामाजिक स्तरीकरण जरी सार्वत्रिक स्वरूपाची प्रक्रिया असली तरी त्याचे निकष विभिन्न असतात. प्राचीन भारतात वर्णव्यवस्था ही बंदिस्त स्वरूपाची, तर आधुनिक अमेरिकेत संपत्ती व उत्पन्नावर आधारित वर्गव्यवस्था ही खुल्या स्वरूपाची श्रेणीबद्ध समाजरचना अस्तित्वात आहे. 5. सामाजिक विषमतामूलक. सामाजिक स्तरीकरणात केले जाणारे विभेदीकरण हे विषमता व अन्यायमूलक आहे. भारतातील वर्ण किंवा जाती व्यवस्थेत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींना हीन लेखले जायचे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भांडवलदार, श्रीमंत वर्ग कामगारांचे अपरिमित शोषण करतात. टिपा लिहा. क्रमांक 2. डॉक्टर जी.एस. घुरिये यांनी मांडलेली जातीची वैशिष्ट्ये. उत्तर. डॉक्टर जी.एस. घुरिये यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया या ग्रंथात विशद केलेली जातीचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. जातीची मांडणी श्रेणीबद्ध स्वरूपाची आहे. 2. जातीची मांडणी पवित्र आणि अपवित्र या संकल्पनांच्या आधारे करण्यात आली आहे. 3. प्रत्येक जात ही दुसऱ्या जातीच्या अनुषंगाने श्रेष्ठ किंवा वरिष्ठ किंवा कनिष्ठ स्थान धारण करते. क्षत्रिय जात ही वैश्य जातीपेक्षा वरिष्ठ तर ब्राह्मण जातीपेक्षा कनिष्ठ असते. 4. जातींची ही श्रेणी रचना प्रदेशानुसार बदलत जाते. टिपा लिहा. क्रमांक 3. स्थलांतराचे प्रकार. उत्तर. 1. सर्वसामान्य व्यवहारात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या क्रियेसाठी स्थलांतर हा शब्द वापरला जातो. 2. सामाजिक गतिशीलतेच्या संदर्भात स्थलांतर म्हणजे एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाच्या सामाजिक स्थानात होणारा बदल. 3. समस्तरीय गतिशीलतेत व्यक्तीच्या वास्तव किंवा व्यवसायात बदल झाला तरी त्याच्या सामाजिक दर्जात कोणताही उल्लेखनीय बदल होत नाही. क्रमांक 4. एकरेषीय गतिशीलतेत व्यक्ती किंवा समूहाच्या व्यावसायिक, आर्थिक किंवा राजकीय स्थानातील बदलामुळे तिच्या सामाजिक स्थानात बदल घडून येतो. 5. ऊर्ध्वरेषीय गतिशीलतेत व्यक्तीचे समाजातील एका स्तरातून त्यापेक्षा वरच्या स्तरामध्ये होणारे स्थलांतर. 6. अधोगामी गतिशीलतेत व्यक्तीचे समाजातील उच्च स्तरामधून त्यापेक्षा खालच्या स्तरात होणारे स्थलांतर. 7. आंतरपिढीय गतिशीलतेत पुढच्या पिढीचा सामाजिक दर्जा त्याच्या आधीच्या पिढीपेक्षा वरचा असतो. 8. पिढी अंतर्गत गतिशीलतेत कनिष्ठ स्तरावर असलेल्या व्यक्तीचे स्वकर्तबगारीमुळे वरिष्ठ स्तरावर स्थलांतर होत असते. फरक स्पष्ट करायचा आहे. प्रश्न 3. फरक सांगा. 1. जात आणि वर्ग. 2. आंतरपिढीय गतिशीलता आणि पिढी अंतर्गत गतिशीलता. आपण फरक स्पष्ट करूया. क्रमांक 1. बंदिस्त स्तरीकरण म्हणजे जात किंवा जाती आणि मुक्त स्तरीकरण म्हणजे वर्ग. 2 भागामध्ये घ्यायचं आहे. 1. बंदिस्त स्तरीकरण जाती एका भागात, दुसऱ्या भागात मुक्त स्तरीकरण म्हणजे वर्ग. क्रमांक 1. जाती व्यवस्था बंदिस्त स्तरीकरणाचा प्रकार आहे. व्यक्तीला जातीमुळे समाजात दर्जा प्राप्त होतो व तो कायम टिकतो. वर्गव्यवस्था हा मुक्त स्तरीकरणाचा प्रकार आहे. संपत्ती, मालमत्ता, उत्पादनाची साधने या आर्थिक घटकांनी वर्ग ठरतो. व्यक्तीला स्वकर्तृत्वावर समाजात दर्जा प्राप्त करून घ्यावा लागतो, तसेच तो केव्हाही बदलू शकतो. फरकाचा मुद्दा 2. जाती व्यवस्थेत श्रेणीबद्ध रचना आढळते. ब्राह्मण जात सर्वात उच्च समजली जात असल्याने शूद्र जाती कनिष्ठ मानल्या जात असत. वर्गामध्ये परंपरा आहे
त्यात उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग असे वर्ग आढळतात. 3. जातीव्यवस्थेतील सामाजिक विषमता कायम स्वरूपाची असते. वर्गव्यवस्थेत आर्थिक विषमता आढळत असली तरीही ती कायम स्वरूपाची नसते. 4. जातीव्यवस्थेतील सामाजिक विषमतेमुळे जातीय तणाव निर्माण होतात. 4. आर्थिक विषमतेमुळे समाजात संघर्ष निर्माण होतात. फरक दुसरा स्पष्ट करायचा. एका भागामध्ये आंतरपिढीय गतिशीलता, दुसऱ्या भागामध्ये पिढी अंतर्गत गतिशीलता. 1. आधीच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीच्या सामाजिक दर्जातील बदलास आंतरपिढीय गतिशीलता असे म्हणतात. 1. एकाच पिढीच्या आयुष्यात घडून येणाऱ्या सामाजिक दर्जातील बदलास पिढी अंतर्गत गतिशीलता असे म्हणतात. 2. कनिष्ठ सामाजिक स्तरावरील पालकांना आपल्या मुलामुलीने प्रगती करावी असे वाटत असते. 2. कनिष्ठ स्थानावरील व्यक्तीला वरिष्ठ स्थान मिळावे असे वाटणे नैसर्गिक आहे. क्रमांक 3. मुला किंवा मुलीच्या उत्कर्षासाठी पालक कष्ट करतात, त्यांना उच्च शिक्षण देतात आणि त्यांच्यातील कौशल्याच्या विकासासाठी सर्वतोपरीने सहाय्य करतात. 3. कनिष्ठ स्थानावरील महत्त्वाकांक्षी व्यक्ती स्वकष्टाने आपला सामाजिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करते. 4. उदाहरणार्थ, कनिष्ठ मध्यमवर्गीयाची मुले उच्च शिक्षण प्राप्त करून परदेशात गेली. ती आज सुस्थितीत आहेत. त्यांचा सामाजिक दर्जा उंचावला आहे. 4. उदाहरण, महाविद्यालयातील शिक्षक संशोधन कार्य करून PhD पदवी प्राप्त करतात आणि गुणवत्ता संपादन करतात. त्यांची प्राचार्य पदावर निवड होते. प्रश्न क्रमांक 4. खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 1. ऊर्ध्व म्हणजे व्हर्टिकल गतिशीलता आणि 2. आंतरपिढीय गतिशीलता. आपण संकल्पना स्पष्ट करूया. क्रमांक 1. ऊर्ध्व किंवा व्हर्टिकल गतिशीलता. उत्तर. 1. सोरोकिनच्या मते एखाद्या व्यक्तीने समाजातील एका स्तरातून त्यापेक्षा वरिष्ठ स्तरामध्ये होणारे स्थलांतर म्हणजे ऊर्ध्व गतिशीलता होय. 2. कनिष्ठ वर्गातील पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य संपादन यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी स्वतः हाल अपेष्टा सहन करतात. 3. पालकांच्या प्रयत्नांमुळे नवी पिढी उत्तम नोकरी मिळवते किंवा यशस्वी उद्योजक होते. 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऊर्ध्व गतिशीलतेचे लक्षणीय उदाहरण आहे. 2. आंतरपिढीय गतिशीलता. उत्तर. 1. आंतरपिढीय गतिशीलता या प्रकारच्या अंतर्गत पुढची पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा स्वतःचा सामाजिक दर्जा उंचावते. 2. आपण कनिष्ठ वर्गातले असलो तरी आपल्या संततीने त्या वर्गात जीवन जगू नये अशी त्यांच्या पालकांची अपेक्षा असते. 3. असे पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देतात. त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवतात. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशात त्यांना चांगली नोकरी मिळते. ते परदेशातच स्थायिक होऊन वरिष्ठ वर्गाचे राहणीमान जगतात. त्यांचे पालक मात्र आहे त्याच अवस्थेत राहतात. 4. कनिष्ठ मध्यम वर्गातील अनेक व्यक्ती आज वरिष्ठ मध्यम वर्गात आहेत. हे आंतरपिढीय गतिशीलतेचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 5. अ. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. जाती व्यवस्थेतील स्तरीकरण आणि 4 रिकाम्या चौकटीमध्ये लिहायचं आहे उत्तर. पहिल्यामध्ये लिहायचं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असं संकल्पना चित्र पूर्ण करायचं. ब. प्रश्न आहे 5व्यातलाच. खालील विधाने चूक की बरोबर सांगून सहकारण स्पष्ट करा. 1. वर्गव्यवस्थेमध्ये गतिशीलता शक्य नाही. 2. शिक्षण हे स्त्रियांच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देते. चूक की बरोबर पण सांगायचे आणि त्याचं कारण पण सांगायचं आहे. क्रमांक 1. वर्गव्यवस्थेमध्ये गतिशीलता शक्य नाही. उत्तर. हे विधान चूक आहे. कारणे. 1. वर्गव्यवस्थेत ऊर्ध्वगामी गतिशीलतेला वाव असतो. गरीब कुटुंबातील कर्तबगार व्यक्ती स्वकष्टाने तिच्या निम्न सामाजिक स्तरातून वरील स्तरात प्रवेश करू शकते. 2. वर्गव्यवस्थेत अधोगामी गतिशीलताही घडू शकते. वरिष्ठ अधिकारपदावरील व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई झाल्यास त्याची पदोन्नती करण्यात येते. 3. वर्गव्यवस्थेत काल श्रीमंत असलेली कुटुंबे आज गरिबीत जीवन जगतात, तर काल गरीब असलेली कुटुंबे आज श्रीमंताचे जीवन जगतात. 4. शिक्षण, बुद्धिमत्ता, कर्तबगारी आणि धडाडी ही गुणवैशिष्ट्ये असलेली व्यक्ती स्वप्रयत्नाने स्वतःचे समाजातील स्थान बदलू शकते. म्हणजेच वर्गव्यवस्थेत गतिशीलतेला पूर्ण वाव असतो. 2. शिक्षण हे स्त्रियांच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देते. उत्तर. हे विधान बरोबर आहे. कारणे.
19व्या शतकातील समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे स्त्रियांच्या शिक्षणाच्या अधिकाराला समाजाने स्वीकृती दिली. 2. 20व्या शतकात सुशिक्षित झालेल्या स्त्रियांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. यातून समान हक्कांसाठी त्यांनी संघर्ष केले. 3. सुशिक्षित स्त्रिया नोकरी व्यवसायात उच्च स्थानापर्यंत पोहोचल्या. 4. 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकात भारतात स्त्रियांसाठी स्थानिक शासन संस्थात जागा व अधिकारपदे आरक्षित करण्यात आली. अशा प्रकारे शिक्षण हे स्त्रियांच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देते. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. साधारण 150 ते 200 शब्द. वर्ग आणि लिंगभाव यावर आधारित स्तरीकरणाच्या प्रकारांची तुमच्या शब्दात उदाहरणे देऊन चर्चा करा. उत्तर. वर्गावर आधारित सामाजिक स्तरीकरण. 1. कार्ल मार्क्स या समाजवादी विचारवंताच्या मते मानवजातीचा इतिहास वर्ग संघर्षाचा आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यात शोषक वर्ग शोषितांचे शोषण करतो. 2. औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलदार हा नवीन शोषक वर्ग उदयास आला. त्याने कामगार वर्गाचे अपरिमित शोषण केले. 3. या वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गाच्या व्यतिरिक्त समाजात बुद्धिजीवी पांढरपेशा मध्यम वर्ग अस्तित्वात असतो. 4. संपत्ती व उत्पादन साधनांची मालकी भांडवलदार वर्गाकडे असल्याने तो समाजातील सर्वात प्रभावी वर्ग असतो. 5. मध्यम वर्गाची सहानुभूती जरी कनिष्ठ वर्गाविषयी असली तरी तो श्रीमंत वर्गाशी उघड संघर्ष करण्यास तयार नसतो. मात्र कनिष्ठ कामगार वर्गाच्या चळवळीचे नेतृत्व डाव्या विचारसरणीचे मध्यमवर्गीय करीत असतात. 6. वर्गावर आधारित सामाजिक स्तरीकरण हे एक सामाजिक वास्तव आहे. जागतिकीकरणाच्या या युगात श्रीमंत राष्ट्रांचे जागतिक अर्थव्यवस्थेवर तर श्रीमंत वर्गाचे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर निर्विवाद वर्चस्व आहे. लिंगभावावर आधारित सामाजिक स्तरीकरण. 1. लिंगभावावर आधारित सामाजिक स्तरीकरणात समाजाचे 2 स्तर आहेत, ते म्हणजे पुरुष आणि स्त्री. 2. परंपरानिष्ठ समाज पुरुषप्रधान असतो, त्यात स्त्रीचे स्थान दुय्यम असते. 3. स्त्रियांमध्ये साक्षरतेचा प्रसार 20व्या शतकात झाला, त्यातून स्त्री पुरुष समता हे तत्त्व मान्य झाले. 4. प्रत्यक्ष व्यवहारात कौटुंबिक स्तरावर मुलगा आणि मुलगी यांच्यात आजही भेदभाव केला जातो. 5. नोकरी व्यवसायात देखील संघटनेतील वरिष्ठ पदांवर बहुतांशी पुरुषच असतात. 6. राजकारणात पुरुषांचे वर्चस्व निर्विवाद आहे. लोकसभेच्या 543 सभासदात स्त्री सभासदांचे प्रमाण 12% आहे. मात्र स्थानिक स्तरावर स्त्रियांचा राजकारणात सहभाग वाढावा यासाठी 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. 7. 21व्या शतकात लिंगभावावर आधारित भेदभाव संपुष्टात येईल अशी आशा आपण बाळगूया. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसं टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, व्हिडिओ लेक्चर तुम्हाला ऐकायला पाहायला मिळतील. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.